साखर ऐकलं की लगेच आठवतं डायबिटीस, पण खरी गोष्ट काय आहे ते बघूया. ही एक प्रकारे कार्बोहायड्रेट आहे जी आपल्या शरीराला ऊर्जा देते आणि ती मोनोसॅचराइड्स आणि डिससॅचराइड्स या दोन प्रकारांमध्ये असते. मोनोसॅचराइड्स आणि डिससॅचराइड्स हे कशाचे मिश्रण आहेत याचं तुम्हाला खालीलप्रमाणे लिस्ट दिसेल. म्हणजे काय तर जवळजवळ सर्वच साखर एकसारखीच शरीरात पचते. आता खालील तथ्याकडे बघूया. पांढरी साखर, गूळ, मध, मेपल सिरप याचं ग्लुकोज फॅक्टोज रेशिओ जवळजवळपास सेमच असतं. शेवटी काय, गूळ घ्या किंवा मध घेतलं यांचं शेवटी मोनोसॅचराइड्स मध्येच रूपांतर होतं. म्हणून काय, साखर कोणतीही असो ती जास्त प्रमाणात झाली तर वजन वाढतं आणि डायबिटीसचा धोकाही वाढतो. मग तुम्ही कोणती साखर वापरता, मध, गूळ की पांढरी साखर? कमेंट करा.